तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी धीरज ठाकरे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या डी-टी एज्युकेशन यूट्यूब चॅनलवरती. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 20 फेब्रुवारीला तुमचा पहिला पेपर आहे मराठी विषयाचा. आता शेवटचे 2 दिवस उरलेत ह्या पेपरसाठी. शेवटच्या 2 दिवसांमध्ये मराठी विषयाचा अभ्यास कशा पद्धतीने करावा, काय अभ्यास हवं ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आता बघा, मराठी असा एकमेव विषय आहे की ज्या विषयाचा तुम्ही वर्षभर जरी अभ्यास केला नसेल तरी शेवटच्या 2 दिवसांमध्ये अभ्यास करून तुम्ही ह्या विषयामध्ये चांगले गुण स्कोर करू शकता. आता ते कशा पद्धतीने ते आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुमचा मराठी विषयाचा पेपर एकूण 5 विभागामध्ये विभागलेला असतो. यामध्ये तुमचा पहिला विभाग असतो गद्य विभाग. या विभागामध्ये तुम्हाला 3 उतारे दिले जातात. त्या 3 उतार्यांवरती तुम्हाला 18 गुणांचे प्रश्न हे सोडवायचे असतात. त्यानंतर दुसरा विभाग असतो तुमचा पद्य विभाग. आता ह्या विभागामध्ये तुम्हाला पहिला प्रश्न असतो कवितेवरती 8 गुणांसाठीचा तुमचा हा प्रश्न असतो. त्यानंतर दुसरा प्रश्न असतो कवितेवर आधारित कृती सोडा. हा प्रश्न तुम्हाला 4 गुणांसाठी असणार आहे. आणि तिसरा प्रश्न असतो रसग्रहण कृतीवरती. हा प्रश्न तुमचा 4 गुणांसाठीचा असणार आहे. असे एकूण 16 गुणांचे प्रश्न तुम्हाला पद्य विभागामध्ये परीक्षेमध्ये विचारले जातात. त्यानंतर तिसरा विभाग असतो स्थूल वाचनाचा. या विभागामध्ये तुम्हाला 3 प्रश्न दिले जातात. त्यापैकी कुठलेही 2 प्रश्न तुम्हाला सोडवायचे असतात. एकूण 6 गुणांसाठीचा तुमचा हा प्रश्न असतो. त्यानंतर भाषा अभ्यास विभाग म्हणजे ह्या विभागामध्ये तुम्हाला व्याकरण घटकावरती प्रश्न हे विचारले जातात. एकूण 16 गुणांसाठीचे तुमचे हे प्रश्न असतात. आणि शेवटचा विभाग असतो तुमचा उपयोजित लेखन विभाग. आता बघा, ह्या विभागामध्ये तुम्हाला 3 प्रश्न प्रकार असतात. यामध्ये पहिला प्रश्न असतो प्रश्न क्रमांक 5 यामध्ये पत्रलेखन किंवा सारांश लेखन या दोन्ही प्रश्नांपैकी एक प्रश्न तुम्हाला सोडवायचा असतो 6 गुणांसाठी. त्यानंतर दुसरा प्रश्न असतो प्रश्न क्रमांक 5 यामध्ये तुम्हाला जाहिरात लेखन, बातमी लेखन आणि कथा लेखन असे 3 प्रश्न दिले जातात. त्यापैकी कुठलेही 2 प्रश्न तुम्हाला सोडवायचे असतात. प्रत्येकी 5-5 गुणांसाठीचे प्रश्न असतात. असे एकूण 10 गुणांसाठीचा तुमचा प्रश्न क्रमांक 5 परीक्षेमध्ये असणार आहे. आणि शेवटचा प्रश्न असतो प्रश्न क्रमांक 5 हा प्रश्न तुमचा 8 गुणांसाठीचा असतो. यामध्ये प्रसंग लेखन, आत्मकथन आणि वैचारिक लेखन असे 3 प्रश्न प्रकार दिले जातात. त्यापैकी कुठलाही एक प्रश्न तुम्हाला 8 गुणांसाठी सोडवायचा असतो. असा एकूण 24 गुणांसाठीचा तुमचा हा विभाग असणार आहे. तर बघा, अशा पद्धतीने तुमचा मराठी विषयाचा पेपर बोर्डाच्या परीक्षेसाठी असणार आहे. आता प्रत्येक विभागाचा अभ्यास कशा पद्धतीने करावा ते आता आपण बघूया. आता बघा, पहिला विभाग असणार आहे तुमचा गद्य विभाग. हा विभाग तुम्हाला 18 गुणांसाठी परीक्षेमध्ये असणार आहे. आता ह्या विभागामध्ये तुम्हाला 3 उतारे असतात. ज्यामध्ये पहिले 2 उतारे तुमचे पठित उतारे असणार म्हणजे तुमच्या पाठ्यपुस्तकातील उतारे तुम्हाला या ठिकाणी असणार आहे. आणि तिसरा उतारा असतो तुमचा अपठित उतारा म्हणजे पुस्तकाच्या बाहेरचा एक छोटासा उतारा तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये दिला असणार आहे. आता पठित उतार्यावरती तुम्हाला 7-7 गुणांसाठीचे प्रश्न असतात. म्हणजे 14 गुणांचे प्रश्न तुम्हाला पठित उतार्यावरती असणार आहेत आणि 4 गुणांचे प्रश्न तुम्हाला अपठित उतार्यावरती असणार आहेत. आता बघा, पठित उतार्यामध्ये प्रश्न कशा पद्धतीने असतात. यामध्ये तुम्हाला 2 आकलन कृती असतात 4 गुणांसाठी आणि एक प्रश्न असतो स्वमत कृतीचा 3 गुणांसाठी. असा एकूण 7 गुणांसाठीचा तुमचा हा प्रश्न प्रकार असणार आहे. आता बघा, पहिला जो पठित उतारा असतो यामध्ये देखील हेच प्रश्न प्रकार असणार आहेत आणि दुसरा जो पठित उतारा असतो यामध्ये देखील हेच प्रश्न प्रकार तुम्हाला असणार आहेत. फक्त उतारा तुमचा या ठिकाणी बदलणार आहे. त्यानंतर अपठित उतारा असतो यावरती 4 गुणांचे प्रश्न असतात. यामध्ये फक्त तुम्हाला आकलन कृतीवरती प्रश्न हे विचारले जातात. 2 आकलन कृती असतात प्रत्येकी 2-2 गुणांसाठी आणि 4 गुणांसाठीचा तुमचा हा प्रश्न प्रकार असणार आहे. आता बघा, गद्य विभागाचा अभ्यास कशा पद्धतीने करणार. तर बघा, ह्या विभागामध्ये तुम्हाला उतार्यावरील प्रश्न सोडवण्याचा सराव तुम्हाला करायचा असणार आहे. आता बघा, यामध्ये तुम्हाला फक्त आकलन कृती हा प्रश्न प्रकार असणार आहे ज्याचा सराव तुम्ही परीक्षेसाठी करू शकतात. आता बघा, हा देखील प्रश्न प्रकार खूप सोपा असतो. या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला उतार्यामध्येच दिलेली असतात. उतारा नीट वाचायचा आणि ह्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला सहज मिळवता येतात. म्हणजे आकलन कृतीवरचे प्रश्न तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता आणि त्यामध्ये तुम्हाला पैकीच्या पैकी गुण सुद्धा मिळतात. त्यानंतर तुम्हाला स्वमत लिहिण्याचा सराव हा करायचा असणार आहे. आता स्वमत काय असतं तर बघा, स्वमत म्हणजे तुम्हाला दिलेल्या प्रश्नावरती स्वतःचं मत मांडायचं असतं. आता ह्या प्रश्न प्रकारासाठी तुम्ही मागील वर्षी बोर्डाच्या परीक्षेमध्ये जे प्रश्न विचारले गेले होते ते प्रश्नांचा लिखाणाचा सराव तुम्ही करू शकतात. तर बघा, अशा पद्धतीने तुम्हाला गद्य विभागाचा अभ्यास परीक्षेच्या दृष्टिकोनातून करायचा असणार आहे. आता हा जो विभाग असतो ह्या विभागामध्ये तुम्हाला 18 पैकी 18 गुण सहज मिळवतात. यानंतर बघा, प्रश्नपत्रिकेमध्ये तुमचा दुसरा विभाग असणार आहे तुमचा पद्य विभाग. आता बघा, पद्य विभाग एकूण 16 गुणांसाठी तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये असणार आहे. आता यामध्ये पहिला प्रश्न असतो तुम्हाला कवितेवर आधारित प्रश्न सोडा. हा प्रश्न तुमचा 8 गुणांसाठीचा असतो. आता ह्या प्रश्न प्रकारामध्ये तुमचा पहिला प्रश्न असणार आहे प्रश्न क्रमांक 2 यामध्ये बघा, तुम्हाला 2 प्रश्न असतात आकलन कृतीवरती प्रत्येकी 2-2 गुणांसाठी म्हणजे 4 गुणांसाठीचा तुमचा हा प्रश्न प्रकार असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असतो सरळ अर्थ लिहा. हा देखील प्रश्न तुमचा 2 गुणांसाठीचा असणार आहे. आणि तिसरा प्रश्न असतो काव्य सौंदर्यावरती. हा देखील प्रश्न तुमचा 2 गुणांसाठीचा असणार आहे. अशा पद्धतीने एकूण 8 गुणांचे प्रश्न तुम्हाला कवितेवर सोडवायचे असतात. आता ह्या प्रश्न प्रकारामध्ये तुम्हाला कविता दिली जाणार आहे आणि त्या कवितेवर आधारित तुम्हाला 8 गुणांचे प्रश्न हे सोडवायचे असतात. त्यानंतर पुढचा प्रश्न असतो प्रश्न क्रमांक 2 आता ह्या प्रश्न प्रकारामध्ये तुम्हाला एक कृती सोडवायची असते. आता ह्या कृतीसाठी तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये 2 कवितांचं नाव दिलं जातं. त्या दोन्ही कवितांपैकी कुठल्याही एका कवितेवर तुम्हाला 4 गुणांची कृती ही सोडवायची असते.
आता कृतीमध्ये कसे प्रश्न असतात, तर कृतीमध्ये तुम्हाला कवितेचं नाव लिहायचं असतं, त्यानंतर कवयित्री किंवा कवीचं नाव लिहायचं असतं, त्यानंतर कवितेचा विषय तुम्हाला लिहायचा असतो आणि त्यानंतर कविता आवडण्याचं किंवा न आवडण्याचं कारण तुम्हाला लिहायचं असतं. तर बघा अशा पद्धतीने अगदी सोपे प्रश्न तुम्हाला 4 गुणांसाठी या प्रश्न प्रकारामध्ये विचारले जातात. आणि शेवटचा प्रश्न असतो तुमचा प्रश्न क्रमांक 2 आता ह्या प्रश्न प्रकारामध्ये तुम्हाला कुठल्याही कवितेच्या म्हणजे तुमच्या पाठ्यपुस्तकातनं कुठल्याही कवितेच्या 4 ओळी दिल्या जातील आणि त्यांचं तुम्हाला रसग्रहण हे करायचं असतं. 4 गुणांसाठीचा तुमचा हा प्रश्न प्रकार असणार आहे. तर बघा अशा पद्धतीने एकूण 16 गुणांचे प्रश्न तुम्हाला पद्य विभागामध्ये विचारले जातात. आता पद्य विभागाचा अभ्यास कशा पद्धतीने करणार, तर बघा सगळ्यात आधी तुम्हाला पहिलं काम काय करायचंय, तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये जेवढ्या पण कविता दिलेल्या आहेत त्या प्रत्येक कवितेला तुम्हाला वाचन करायचं असणार आहे. प्रत्येक कविता 2 ते 3 वेळा तुम्हाला वाचायची असणार आहे आणि प्रत्येक कवितेचा सरळ अर्थ तुम्हाला समजून घ्यायचा असणार आहे. आता कविता वाचायची काय आणि त्याचा सरळ अर्थ समजून का घ्यायचा आहे, तर बघा तुम्हाला प्रश्न क्रमांक 2 मध्ये सरळ अर्थ, काव्य सौंदर्य आणि प्रश्न क्रमांक 2 मध्ये रसग्रहणासाठी प्रश्न हा दिलेला असतो. आता जर तुम्हाला प्रत्येक कवितेचं वाचन तुम्ही केलेलं असेल तर तुम्ही कवितेवर आधारित प्रश्न इझिली सोडू शकतात आणि प्रत्येक कवितेचा सरळ अर्थ जर तुम्हाला समजला असेल तर तुम्ही सरळ अर्थावरचा प्रश्न, त्यानंतर काव्य सौंदर्यावरचा प्रश्न आणि रसग्रहणावरचा प्रश्न इझिली सॉल्व्ह करू शकतात. त्यामुळे पद्य विभागाचा अभ्यास करताना तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये जेवढ्या पण कविता दिलेल्या आहेत त्या प्रत्येक कवितेला तुम्हाला 2 ते 3 वेळा वाचायचं असणार आहे आणि त्यांचा सरळ अर्थ तुम्हाला समजून घ्यायचा असणार आहे. त्यानंतर दुसरं काम काय करायचंय, कवितेवर आधारित आकलन कृतींचा सराव तुम्हाला करायचा असणार आहे. आता यासाठी तुम्ही काय करू शकतात, तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये कवितेखाली जो स्वाध्याय दिलेला आहे त्या स्वाध्यायातले प्रश्न तुम्ही या ठिकाणी अभ्यासू शकतात. म्हणजे तुम्ही आकलन कृतींचा अभ्यास स्वाध्यायातनं करू शकतात. त्यानंतर तिसरं काम काय करायचंय, प्रत्येक कवितेचे कवी आणि कवयित्री त्याचबरोबर प्रत्येक कवितेचा विषय तुम्हाला पाठांतर करायचा असणार आहे. प्रश्न क्रमांक 2 मध्ये जो कृती सोडा हा प्रश्न विचारला जातो, यामध्ये ह्या प्रश्न प्रकारासाठी तुम्हाला प्रत्येक कवितेचे कवी, त्यानंतर कवयित्री आणि प्रत्येक कवितेचा विषय तुम्हाला पाठांतर करायचा असणार आहे. त्यानंतर चौथं काम आहे, प्रत्येक कविता आवडण्याचं किंवा न आवडण्याचं कारण तुम्हाला पाठांतर करायचं असणार आहे. आता परीक्षेमध्ये कुठलीही कविता दिली गेली त्या कवितेसाठी तुम्हाला आवडण्याचं कारणच लिहायचं असणार आहे. ते तुम्ही ऑलरेडी प्रिपेअर करू शकतात आणि ते आधीच तुम्हाला पाठांतर करायचं असणार आहे. त्यानंतर 5वं काम आहे, सर्व पुस्तकातील रसग्रहणाच्या प्रश्नांचा सराव. आता बघा बऱ्याचशा विद्यार्थ्यांना रसग्रहण हा प्रश्न खूप अवघड जातो की रसग्रहण हा प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचा. आता यावरती आपल्या चॅनलवरती डिटेलमध्ये व्हिडिओ अपलोड केलेला आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तो व्हिडिओ नीट बघा आणि रसग्रहण हा प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचा असतो तो तुम्ही समजून घ्या. आता बघा रसग्रहण हा प्रश्न तुमचा 4 गुणांसाठीचा असणार आहे आणि अगदी महत्त्वाचा प्रश्न असतो. आता यासाठी अगदी सिंपल ट्रिक त्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेली आहे, त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल आहे. आता बघा तुम्हाला पद्य विभागाचा अभ्यास करताना ह्या हिशोबाने तुम्हाला अभ्यास करायचा असणार आहे. आता पद्य विभाग हा देखील खूप सोपा विभाग असतो आणि यामध्ये देखील तुम्हाला 16 गुण तुम्हाला इझिली मिळवता येतात. यानंतर तुमचा पुढचा विभाग असतो स्थूल वाचन विभाग. आता बघा हा तुमचा तिसरा विभाग असणार आहे आणि एकूण 6 गुणांसाठीचा तुमचा हा विभाग असतो. आता ह्या विभागामध्ये तुम्हाला 3-3 गुणांसाठी 3 कृती दिल्या जातात, त्यापैकी कुठल्याही 2 कृती तुम्हाला सोडवायच्या असतात. अशा पद्धतीने 6 गुणांसाठी तुमचा हा प्रश्न असणार आहे. आता बघा ह्या प्रश्न प्रकारामध्ये तुम्हाला स्वाध्यायातलेच प्रश्न हे विचारले जातात आणि तेच प्रश्न तुम्हाला पाठांतर करायचे असतात. आता तुम्ही ह्या विभागाचा अभ्यास करताना कशा पद्धतीने करू शकता, तेव्हा तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये एकूण 4 धडे दिलेले स्थूल वाचनासाठी. त्या प्रत्येक धड्याला समजून घ्या. स्थूल वाचनाचे प्रश्न पाठांतर करण्यापेक्षा समजून घेण्याचा प्रयत्न करा. परीक्षेमध्ये स्वाध्यायाचा बाहेरचा जरी प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला गेला तरी तो प्रश्न तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकतात. यामुळे स्थूल वाचन ह्या विभागातील स्वाध्यायातले प्रश्न पाठांतर करण्यापेक्षा त्या विभागातील पाठ नीट समजून घ्या. म्हणजे परीक्षेमध्ये तुम्हाला स्वाध्यायाच्या बाहेरचा जरी प्रश्न तुम्हाला विचारला गेला तो प्रश्न देखील तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकतात. आता बघा स्थूल वाचन हे विभागाचा अभ्यास तुम्हाला अशा पद्धतीने करायचा असणार आहे. 4 धडे तुम्हाला दिलेले आहेत, 4ही धडे नीट समजून घ्या आणि स्वाध्यायातील प्रश्न पाठांतर करण्याचा प्रयत्न करा. यानंतर बघा पुढचा विभाग असतो तुमचा व्याकरण विभाग. आता बघा यालाच आपण भाषा अभ्यास विभाग असं देखील म्हणतो. एकूण 16 गुणांसाठीचा हा विभाग असतो. आता बघा हा असा एकमेव विभाग आहे की ह्या विभागामध्ये तुम्ही कमीत कमी अभ्यास करून जास्तीत जास्त गुणही मिळवू शकतात. आता बघा जर तुम्ही याआधी व्याकरणाचा अभ्यास केलेला नसेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मराठी व्याकरणाबद्दल एक व्हिडिओची लिंक दिलेली आहे, तो व्हिडिओ नीट बघा. अगदी छोटासा व्हिडिओ आहे, त्या व्हिडिओमध्ये संपूर्ण मराठी व्याकरण अगदी सरळ आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला एक्सप्लेन केले आहे. आता बघा भाषा अभ्यास ह्या विभागामध्ये कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात, तर यामध्ये पहिला प्रश्न असतो प्रश्न क्रमांक 4 यामध्ये तुम्हाला समास 2 गुणांसाठी, शब्दसिद्धी 2 गुणांसाठी आणि वाक्प्रचार 4 गुणांसाठी असा 8 गुणांसाठीचा तुमचा हा प्रश्न असतो. त्यानंतर पुढचा प्रश्न असतो प्रश्न क्रमांक 4 आता बघा ह्या प्रश्न प्रकारामध्ये शब्दसंपत्ती 4 गुणांसाठी, लेखन नियम 2 गुणांसाठी, विरामचिन्ह 1 गुणासाठी आणि पारिभाषिक शब्द 1 गुणांसाठी. तर बघा अशा पद्धतीने एकूण 8 गुणांसाठीचा तुमचा हा प्रश्न असणार आहे. आता बघा ह्या विभागाचा अभ्यास करताना तुम्हाला प्रत्येक घटक समजून घ्यायचा असणार आहे आणि महत्त्वाच्या प्रश्नांचा सराव तुम्हाला करायचा असणार आहे. आता यासाठी तुम्ही काय करू शकतात, मागील वर्षी बोर्डाच्या परीक्षेमध्ये जे प्रश्न तुम्हाला व्याकरण विभागामध्ये विचारले गेले होते ते प्रश्न तुम्ही सोडून बघू शकतात. तर बघा अशा पद्धतीने तुम्हाला भाषा अभ्यास विभागाचा अभ्यास परीक्षेच्या दृष्टिकोनातून करायचा असणार आहे.
यानंतर बघा शेवटचा विभाग असतो तुमचा उपयोजित लेखन विभाग. आता बघा हा तुमचा 5वा विभाग असतो. एकूण 24 गुणांसाठीचा तुमचा हा विभाग असणार आहे. आता ह्या विभागामध्ये पहिला प्रश्न असतो प्रश्न क्रमांक 5 अ. आता ह्या प्रश्न प्रकारामध्ये पत्रलेखन किंवा सारांश लेखन या दोन्ही प्रश्न प्रकारापैकी एक प्रश्न तुम्हाला 6 गुणांसाठी सोडवायचा असतो. त्यानंतर पुढचा प्रश्न असतो प्रश्न क्रमांक 5 आ. यामध्ये जाहिरात लेखन, बातमी लेखन आणि कथा लेखन ह्या प्रश्न प्रकारांपैकी कुठलेही 2 प्रश्न तुम्हाला सोडवायचे असतात 10 गुणांसाठी. आणि शेवटचा प्रश्न असतो प्रश्न क्रमांक 5 ई. यामध्ये तुम्हाला प्रसंग लेखन, आत्मकथन आणि वैचारिक लेखन या तिन्ही प्रश्न प्रकारापैकी एक प्रश्न सोडवायचा असतो 8 गुणांसाठी. अशा पद्धतीने एकूण 24 गुणांसाठीचा तुमचा हा विभाग असणार आहे. आता बघा ह्या विभागामध्ये तुम्हाला कोणते प्रश्न असणार आहेत जे अगदी सोपे आहेत आणि कमी वेळेमध्ये जास्त गुण देणारे असणार आहेत. आता यामध्ये पत्रलेखन आहे जे तुम्हाला कमी वेळेमध्ये जास्त गुण मिळवून देऊ शकतं. त्यानंतर जाहिरात लेखन आणि बातमी लेखन हे दोन्ही प्रश्न खूप सोपे असतात आणि कमी वेळेमध्ये ह्या प्रश्नांचं लिखाण होऊन तुम्हाला इझिली चांगले गुण ह्या प्रश्न प्रकारांना मिळतात. आता बरेचसे विद्यार्थी कथा लेखन हा प्रश्न अटेम्प्ट करायचा प्रयत्न करतात, पण बघा कथा लिहायला विचार करावा लागतो आणि थोडासा जास्त वेळ लागतो. तेव्हा कथा लेखनाला 5 पैकी 4 ते 4.5 गुण तुम्हाला दिले जातात. त्यामुळे तुम्हाला प्रश्न क्रमांक 5 मध्ये जाहिरात लेखन आणि बातमी लेखन हे 2 प्रश्न तुम्हाला सराव करायचे असणार आहेत किंवा हे 2 प्रश्न तुम्हाला सोडवायचे असणार आहेत. आणि प्रश्न क्रमांक 5 ई मध्ये वैचारिक लेखन हा प्रश्न तुम्हाला सोडवायचा असणार आहे. तर बघा उपयोजित लेखन हा विभाग जरी तुम्हाला अवघड वाटत असेल, या विभागामध्ये फक्त तुम्हाला पत्रलेखन आणि बातमी लेखन हे जे 2 प्रश्न प्रकार आहेत यांचा अभ्यास तुम्हाला करायचा असणार आहे. जाहिरात लेखन हा देखील प्रश्न खूप सोपा असतो आणि वैचारिक लेखन ह्या प्रश्न प्रकारामध्ये तुमचे स्वतःचे विचार मांडायचे असतात. त्यामुळे उपयोजित लेखन या विभागामध्ये तुम्हाला फक्त पत्रलेखन आणि बातमी लेखन हे 2च प्रश्न प्रकार आहेत ज्यांचा तुम्हाला सराव किंवा अभ्यास तुम्हाला करायचा असणार आहे. तर बघा अशा पद्धतीने तुम्हाला उपयोजित लेखन ह्या विभागाचा अभ्यास परीक्षेसाठी करायचा असणार आहे. आता बघा परीक्षेसाठी काही महत्त्वाच्या गोष्टी त्यात सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायच्यात. आता शेवटचे 2 दिवस तुमच्याकडे आहेत. शेवटच्या 2 दिवसांमध्ये अभ्यासासोबत ह्या देखील गोष्टी तुम्हाला महत्त्वाच्या असणार आहेत. यामध्ये पहिली गोष्ट आहे टाइम मॅनेजमेंट. आता बघा बऱ्याचशा विद्यार्थ्यांना मराठी विषयाचा पेपर लिहिण्यासाठी वेळ उरत नाही. यासाठी तुम्हाला टाइम मॅनेजमेंट कशा पद्धतीने करावा याकडे तुम्हाला लक्ष द्यायचं असणार आहे. आता यावरती सुद्धा आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तो व्हिडिओ नीट बघा आणि मराठी विषयाचं पेपरसाठी वेळेचं नियोजन कशा पद्धतीने करायचं ते समजून घ्या. त्यानंतर आता बघा हा पेपर तुमचा लँग्वेजचा पेपर आहे. लँग्वेजच्या पेपरमध्ये तुमचं हस्ताक्षर जेवढं सुंदर असेल तेवढे चांगले मार्क्स तुम्हाला परीक्षेमध्ये मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला हस्ताक्षराकडे लक्ष हे द्यायचं असणार आहे. आणि शेवटचा मुद्दा आहे तुमचं पेपर प्रेझेंटेशन. आता बघा बऱ्याचशा विद्यार्थ्यांना मराठी विषयाचा पेपर कशा पद्धतीने लिहायचा हेच माहीत नसतं. त्यामुळे पेपर प्रेझेंटेशनमध्ये बरेचसे विद्यार्थी चुका करतात. आता तुम्हाला काय करायचंय, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एका व्हिडिओची लिंक दिलेली आहे. त्या व्हिडिओमध्ये मराठी विषयाचा पेपर बोर्डाच्या परीक्षेसाठी कशा पद्धतीने लिहिला पाहिजे जेणेकरून तुम्ही परीक्षेमध्ये चांगले गुण मिळवू शकतात यावरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तो व्हिडिओ नीट बघा आणि त्या व्हिडिओमध्ये पेपर प्रेझेंटेशन कशा पद्धतीने करायचं ते तुम्ही समजून घ्या. तर बघा अभ्यासासोबत हे देखील 3 मुद्दे तुम्हाला अभ्यासायचे असतात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हा होता आपला आजचा व्हिडिओ. आजच्या व्हिडिओमध्ये मराठी विषयाचा अभ्यास शेवटच्या 2 दिवसांमध्ये कशा पद्धतीने करायचा ते आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलेले आहे. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. जर तुम्ही आपल्या ह्या चॅनलवरती नवीन असाल चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा.